पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे जंगली महाराज रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं। तिकडे विधान भवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे विश्रामगृहातले लाईट्स बंद करण्यात आले। पुण्यामधल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे शहरात आज संध्याकाळपासून मुसळधार पाऊस झाला। जवळपास 1 ते 1.5 तास मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता मी पुणे शहराच्या IB गेस्ट हाऊस, जे गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार किंबहुना शासकीय अधिकारी कर्मचारी येतात, ते इथंच राहतात। इथली परिस्थिती आणि इथलं चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आपण समोरचे जे खोल्या बघतायत, या खोल्यांमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे आणि याच खोल्यांमध्ये आमदार, माजी आमदार, जे शासकीय अधिकारी येतात ते या ठिकाणी राहतात। आता इथली परिस्थिती आपण पाहतोय, जवळपास गुडघ्या एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं इथं जे काही आमदार आणि अधिकारी होते त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे। इथून आपल्याला अंदाज येईल की या खोलींमध्ये किती पाणी आहे। आतमध्ये जर बाथरूम असेल तर जे बकेट्स आहेत किंबहुना इतर जे वस्तू असतात बाथरूममध्ये, ते सगळे या ठिकाणी पाण्यावर तरंगताना दिसत आहेत। अशी परिस्थिती या ठिकाणी या IB गेस्ट हाऊसमध्ये आहे। आपण इथं बघू शकतो, मी तुम्हाला दृश्य दाखवतो आतले। हे बघा, बकेट, हे बाटल्या, बाकीचे इतर जे गोष्टी आहेत ते अशा पद्धतीने पाण्यावर तरंगताना दिसत आहेत। माजी आमदार, अधिकारी राहतात तिथली ही परिस्थिती आहे आणि तिथं जर अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी नदीलगत जे झोपडपट्टी भाग आहे किंबहुना इतर भाग आहे तिथं काय परिस्थिती असेल याच्यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो। पुण्यात अवघे 1.5 ते 2 तास मुसळधार पाऊस झालाय आणि त्याच्यानंतरची ही परिस्थिती। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।